ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुनित्यत्वं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय धातो मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमहानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। पहिलो प्रथम याडी जगत जननी चरणी नमन करण बापू संत सेवालालेर पवित्र चरणी दंडोत प्रणाम करण। जो गुरु संत महंत वेनगे जिसे महान तपस्वी मुनिजन ध्यानी योगी होने चरणे नमन करण। जे प्रभातिर वेळा सणे नाम लेव गुरुर गुरुजनो संत महंतनो याडियो सिद्ध साधक तमनारी भी चरणी नमन करण। तत्रैम सती कर्तारात्मानं केवलं तु यः पश्यत्य कृत बुद्धित्वान सह पश्यति दुर्मतीः। कारण आता काय 16वा श्लोक मायवर विचार केते आस। तत्रैवं सती कर्तार मात्मानं केवलं तु यः पश्यत कृत बुद्धित्वान स पश्यति दुर्मति। अतः दुर्मति तो कौन बा तू देखवा एवं ये 5 हेतु सती रन रेनवी यह यह तत्र ये काम केवलम केवल शुद्ध आत्मानम आत्मामय कर्तारम कर्ताकरण पश्यति देखे वाळो च सह दुर्मति जो दुष्ट बुद्धि वाळो स पश्यति जो ठीक देखे वाळो अकृतत्वान वो जो कोण देखा वो काही शुद्ध हुए गोती अर्थार्थ उन विवेक छेने अविवेकीच करण तो उत्तर केते आवस। तो अर्था काय 5 हेतु कोण कोण वेते होत शरीर मन वाणी जो होत कुणच देखभावो वो 3 आणि स्थूल सूक्ष्म ये जो 5 ये काय केते आयलार ये विषय शुद्ध हुए कोती वा वो आत्मा बन कळेन म करता आणि म भोगता जो करण जर विचार किदो तो वन दुष्ट बुद्धि वाळो करण केवले तो वन ठीक देखेर बुद्धि छेनी वर जो वर बुद्धि शुद्ध हुई कोती वो अविवेक च करण केव। तत्रैम सति पश्यति दुर्मति से कामेर अधिष्ठान अत कर्ता करण चेष्टा दैव ये 5 कालीन केते आहे। तो ये से मार स्वरूप कावे म स्वरूप करता भी कावन भोगता भी काव हईकरण बन कळेर अकृत्व बुद्धि तो ये मैं विवेक विचार छेने जो जर जड़ चेतन प्रकृति पुरुषेर वास्तव विचार बन कळेर म करो चू मार बुद्धि च हईकरण विचार किदो तो तू दोष बुद्धि वाळो ची करण तू त्यार विचार के त्यार जर तो लार केमले जो कोण विचार न कळे भाग तो म करता जर म करे वाळो चू कारण जर विचार किदो तो ये दोष बुद्धि वाळो च अकृत बुद्धित्वात कारण के दुर्मति दुर्मति ही इकुणी जर हई मने न शुद्ध न कर लीधो शरीर मन वाणी बन शुद्ध करेर जो ई शास्त्रेर विहित कर्म छोड़न शास्त्रेर निषिद्ध कर्म करतो गे भाग तो ये माणसेन काय करणो भाग तो दुर्मति ही तो कर्तव्य विशेषण तो कळलो आता कततोय काम चाल रोज दुर्मतीकरण का के तो इन शुद्ध करेर छोड़ देन विवेक जागृत का हुई कोती
આપણે का विवेक जागृत हुई काव दुर्मति का केराय तो देखो केवल शुद्ध आत्मा काय काय करे नहीं न करोते न लिप्यते शुद्ध आत्मज्ञान काय छे तमार स्वरूप वो काई ज करे नहीं वो काय करे नहीं जरा ही काम तो एकच चाल रोज अत जो ताध्यात्म जो मग काहीच करो कावा पण बी आता केमाय तो चाल रोज भाई कारण तो देखा ही प्रकृतीर कामच केवल केवल प्रकृतीर कामच पण आपण काय करायचं आहे मै आपण विवेक जागृत छेने जो आपण जर म करता म भोगता कारण कीधो गतो ही काय मज भाव तो गतो दुर्मती जना विवेक गण मुख्य जत विवेकेन का कच दाटी विवेक विवेक कारण कतो ही छजकोण विवेक परचे मन बुद्धी इंद्रिय मूलक जो काय काम येने जोते संबंध कर लेता आणि तू एमाय ममता आणि म मारो शरीर मन वाणी ये प्रपंचमय तू एकता अनुभव कर लेता आणि तू काय स्वरूप स्वतः भूलमलो चिते का अत तोन काय वजवा करंग तो तू दुर्मती करायची कायेन मनसा बुद्ध्या कैवलेंद्रिय रपीकरण लार केते आमले चो जो अत विवेक विचार प्रधान छ विवेकेर विचार प्रधान छ से कर्म हेतु तो कोण च वा तार स्वरूपे मई कनाई काम छे ने पण अत स्वरूप जो कोण दे का अत काय एमलोज भाग तो का अंत करणे मई म करता चू करण कळमलो म करता चू अंत करणे मई मन बुद्धि चित्त अहंकारे मई काय मिली चो ना म करता चू पर विवेकेती मोह जर नष्ट वेगो भाग तो मोह नष्ट वेगो विवेकेती गतो म करता करण वो चो विचार कळगी भा म करता भी काव म भोगता भी काव म कोण चो शुद्ध स्वरूप अनुभव विचारवच कन्नाई विवेक रिकतो म करता भी काव म भोगता भी काव पछे करता काम तो कत चाल रहे छे प्रकृतिर गुणा छे प्रकृतिन चाल रहे छे ए काम कत जड़ शरीरेम भी काव अत जड़ शरीरेम भी कावे अन वो तुझ कोण देख स्वरूपेम भी काव बड़े कत तो काम चाल रहे भा नहीं स्वरूप कळगी गतो तू करता भी काव तू भोगता भी काव जना केवल तू आत्मा छी जेरकान आपण अत शरीर मन बुद्धि येने ती शरीर मन बुद्धि ई अहम काय छे ई प्रपंचर जो सेवा करेन लगाडो काम करो पण काम कसो करो केवल स्वरूप कळले ताणीन जर सेवा किदे भागतो तम काय जावचो निर्लिप्त वे जावचो आणि शुद्ध मुक्त वे जावचो ई शुद्ध मुक्त वे जावचो येन छोड देन जर आपण अहम पकडे भा तो आपण बंधने माचा जेरकाना अत्राच करता तो कोणच करता चेतनेम छगाय ई चेतनेम काव तो वास्तव करतार नाम चेतन भी काव ई काय करमलोच तो मानमलोच म करता करन अहम म जना वास्तव स्वरूप अत बुद्धिमय शुद्ध का हुई कोती भाग तो देगा म कचकोण पकडमलो जना दुर्मती अत दुर्मती आपण से केरेचा म म म करन तो कराचा जना स्वरूपमय कर्तृत्व भोक्तृत्व दोई छे शरीर स्थोपी कायंते न करोते न लिप्यते करन लार केते आहेस तमने मालूम रे स्वरूपमय जो काय छ तार स्वतः स्वरूप काय छ ते आत्मज्ञानेमय होत कर्तृत्व छे भोक्तृत्व छे ने पण कोणच कर्तृत्व भोक्तृत्व भगवान करे ने और कर्तृत्व भोक्तृत्व पण यार कारण कोणच कोणतोय काम करारोच प्रकृती आणि जीव वास्तव करता अत कोई छे चेतन भी काव जड़ भी काव ई जे जड़ेम भी छे चेतनेम भी छे ने तो कोण च भा तो देखवा अत कोण च तो ये क्रियन मूलक समस्त क्रियार मूल कोण च तो प्रकृति इज मूल च जरा प्रकृति उज करता विमली च ये प्रकृति मार गुण तीन गुण कहते आ देख रजो तमो सात्विक गुण ये गुणमय काम चाल रोच पण
ये इंद्रिय मन बुद्धि और नाही वर्तने करती ये चली जारीच जना कर्तृत्व प्रकृतिमय स्वरूपमय छेई कारण केर विवेक कळजाच केन विवेक कळजाच जना उजगुण सद्गती वेजाच जर ही म करता म भोगता के तो ही दुर्मती वेजाच जेर काण करता तो गुणच तो माणसेर गुण आणि प्रकृतिमय क्रियाच दुसरो कत्ती बी छेनी ही क्रिया आपण हे करायचं वास्तव माय म करो छो तू तो तार स्वरूप छे तू दृष्टाचे तू दृष्टा कू करीन साध्य वच तो ही कच्च भाग तो देख आज साधक खायरो पियरो सोयरो उठेरो बेसेरो ऐसे क्रिया केमय चाल रहे भाग तो प्रकृतिमय चाल रहे है ना प्रकृतिमय ये भी चाल रहे जप ध्यान समाधि पारमार्थिक क्रिया ये भी मातीज वेरेज करतानी तम कळले ताणी जर येन किदे गतो ही भादक वेनी ही ज्ञान दृष्टी ती तार काय जाच बंधने ती मुक्त वेजाची जना ये भी काम प्रकृति में चाल रहे छे पण भी तू काय कर भाग तो ये प्रकृति में जो को खायची उठेची बेसेची सोयेची जो देख जो येन भी आता जप ध्यान आणि समाधी तप करतो गे भाग तो अत तोन विपरीत वेनी तन पारमार्थिक काम होच जना ई काम त्याग करनो ना ये काम दाडी काय करतो तू करतो तो समजन भी तो भी एन करतो जो तार उद्धार वेजाच करण लार केते आहे जना अकस्मात जर न कळी तो ना ही जड म करोचु माती वेरोच करण अंत करणे माई जर तो असो विचार री करतो तो काय केवो काय के भागतो तू दुर्मती करण केते हो ना दुर्मतीची तू दुर्बुद्धीची देखतो ना जी कळी कोती करण केते आवच जना केर बुद्धिमय विवेक जेर विवेक रहित च अविवेक च ओन जो कोण दुर्मती के जो विवेक शुद्ध जरा बुद्धि ती विवेक जर जागृत वेगी भाग तो तार स्वरूप माई करता भी काव भोगता भी काव आपण से काय करायचा अजी भविष्य आपण म मात्र दुर्मती का तो म करता म भोगता कस कोण आपण धाई 6 जना हई अनसावच जना अत मल विक्षेप आवरण दोष भी कारणच विवेक अनादि नित्यच पण विवेक अनादि नित्य रतो भी काम मडरी कोते आपण विवेक का जागृत वेरी कोती को आपण धाई मल कतो अनंत जन्मेर आपण धाई छजो कोण अज्ञानेर संग्रह जना ही विक्षेप को तो सामळे देनी दीदाड़ सामळे तीन दाड़ धासगे अजी आए अजी डरगे लेट करना है हई 4 दाड़ छोडन सामळे रो हई असो ही काय विक्षेप च जना ही आवरण काय आवरण कतो देख मार स्वरूप कळरी काव जना ही आवरण दोष च जेर काण येती आपण न जागृत न होय गतो आपण काय वच एसो ये 3 पापे ती आपण विवेक नाश वेरी च जागृत वेरी काव जेर काण आपण काय कळरी गोती गोतो अजी आपण जो स्वरूपचा कोण काय कळणारी गोती अत दुर्मती करण केरारीच इन कारण का केरारीच भाग तो दुर्मती गतो देख तोन स्वरूप कळरी गोती जेर काण शुद्ध स्वरूप करता भी कावा आणि भोगता भी कावा जर शुद्ध स्वरूप न कळी म करता म भोगता चोकरण के गतो उज दुर्मती जेर काण अत काय केते आहे भाग तो इस श्लोकेर उत्तर केते आहे जेर काण 16वा श्लोके माई काय गच भाग तो जो माणसेन कळी कोती तत्रैवं सती कर्तारम आत्मानं केवलम तो यह पश्यत कृत बुद्धित्वान स पश्यति दुर्मती ही तो असो जो विवेकेन महत्व देनी जे माणसेन दुर्मती करण को जना विवेक का जागृत वेरी गोती को तो वत 3 आवरण दोष आपण विक्षेप दोष च मल दोष च आवरण दोष च जना आपण विवेक जागृत वेरी कावानो स्वरूप कळरी काव कोण विचार कळाते गेच जो काय अर्जुने निमित्त करले ताणीनान आपण 5 हेतु कोण जो आपण सतारेच ओती क्रिया चाल रोच क्रिया तो एकच चाल रोच अन क्रिया केमायच अन तू कोणची कोण अनंत विषयत किते आहे बोलाया जो कोण वाणी कृष्णार्पण भगवाने अर्पण करतानी तमने जय सेवाला राम राम।